तब्बल 3 दिवसांनंतर मोशी दुर्घटनेतील शोधकार्य संपलं। दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू तर 14 जणांना वाचवण्यात यश। इमारतीबाहेरील कचऱ्यात अडकलेल्या व्यक्तीचाही मृतदेह सापडला। नंदुरबारच्या शहादामधील वसतिगृहातील 25 ते 30 विद्यार्थ्यांना विषबाधा। जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या। 8 जणांची प्रकृती चिंताजनक। निकृष्ट अन्नाचा संशय। तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। टीसीला मराठीत बोलण्याची मागणी करणाऱ्या प्रवाशाला अंधेरी स्थानकामध्ये तासभर बंदिस्त करून ठेवल्याचा प्रकार। प्रवाशावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात त्याला अडकवल्याचा दावा। मराठी एकीकरण समिती आक्रमक। पश्चिम विदर्भामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या। सोयाबीन उगवलंच नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बोगस बियाणं विक्रीवर कृषी विभागाची कारवाई। मुंबईकरांना पाणी कपातीतून दिलासा नाहीच। पाणी कपात रद्द होण्याची शक्यता लांबणीवर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 50% पाणीसाठा। मात्र पाणी कपात रद्द करण्यासाठी 70 ते 80% पाणीसाठ्याची गरज। पालघरच्या शिरगाव समुद्र किनाऱ्यावरील सुरुची बागेला पावसाचा फटका। किनारी धूपमुळे तब्बल 25 ते 30 सुरूची झाडं मुळासकट उन्मळून किनाऱ्यावर कोसळली, तर आणखी 25 ते 30 झाडं धोक्याच्या स्थितीत। ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। गोमूत्र प्यायला देऊन डोक्यावरील केस उपटल्याचा आरोप। 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री असतील। संजय राऊतांच्या विधानानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीपथावर। बावनकुळेंची प्रतिक्रिया। सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावानं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। शिवीगाळ आणि हातपाय तोडण्याची भाषा वापरल्याचा दावा। पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। विरारमध्ये घराशेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचा 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून मुलीला धमकावलं। स्थानिकांकडून तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मला मारण्याचा प्रयत्न केल्यास इराणला बेचिराख करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। मुश्तबा खामेनी यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा संदेश दिल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा। बटलरच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं उडवला भारताचा धुव्वा। 5व्या T20 सामन्यामध्ये इंग्लंडचा 57 धावांनी दणदणीत विजय। 4-0 मालिका जिंकत इंग्लंडचा भारताला क्लीन स्वीप। लॉर्ड्स कसोटीवर भारतीय महिला संघाचं वर्चस्व। क्रांती गौडनं घेतल्या पहिल्याच कसोटीमध्ये दमदार 5 विकेट, तर स्मृती मंधानाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताची 269 धावांची भक्कम आघाडी। इंग्लंड विरुद्ध मोठ्या धावसंख्येकडे भारतीय संघाची दमदार वाटचाल।